श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, खूप दिवसांनी मी आज तुम्हाला भेटते आहे। ॲक्च्युली थोडासा प्रॉब्लेम झाला होता मोबाईलचा, तर सगळा फॉर्मॅट मारला होता, तर सगळे ॲप्स उडाले होते, त्याच्यामुळे काहीही मला डाउनलोड किंवा व्हिडिओ करता आला नाही। पण आज मी एक खास व्हिडिओ करते आहे, ते म्हणजे माझी एक बहीण, माझी आत्याची मुलगी कारवारला राहते, तिच्या दुसऱ्या मुलाचा 5वा बर्थडे होता, तर तो सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही इथे सगळे जमलो होतो। आणि मी जवळ 2-3 वर्षांनी माझ्या सगळ्या बहिणींना भावांना भेटणार होती, तर मी इतकी खुश होती ना, तर म्हटलं ही व्हिडिओ टाकलीच पाहिजे। याची माझी नवीन व्हिडिओची स्टार्टिंग अशा व्हिडिओने होईल, म्हणजे काय वाव, सोने पे सुहागा। तर अशा प्रकारे आम्ही छानपैकी त्याचे सर्वांनी मिळून पहिलं औक्षण केलं। त्याचा व्हिडिओ काही मला करता नाही आला, पण त्याच्यानंतर छान त्याला असे गिफ्ट दिले, त्याला छान फुलांच्या अशा फुलांवरून चालायला लावलं, 5 त्याला सर्कल केले होते, त्या सर्कलवरून त्याला 5 वेगवेगळे गिफ्ट ठेवले होते। असा छान त्याचा 5वा बर्थडे केला होता। ॲक्च्युली हा लॉकडाऊनमध्ये झाला होता, हा माझ्या बाबूच्या आधी 1 वर्षाचा आहे, 2020चा आहे, माझा बाबू 2021चा आहे। तर छानपैकी त्याचं बारसं काही वगैरे झालं नव्हतं, काहीच झालं नव्हतं, त्याच्यामुळे त्याचा 5वा बर्थडे छान मोठा केला। आमच्या इथेच एक जोगेश्वरीला हॉल आहे, माझ्या माहेरी बर्थडे केला, त्याच्यामुळे मी जोगेश्वरीला सुद्धा खूप वर्षांनी गेली होती आणि मला हे तुम्हाला सर्वांना दाखवायचंच होतं। छान असा 3 टायर केक आणला होता त्याच्यासाठी, केक पण खूप सुंदर होता, घरगुती ह्याच्याकडून आणला होता। आणि आम्ही सर्वांनी अशा छान टोप्या लावल्या होत्या आणि मी खूप दिवसांनी सर्वांना भेटली होती, मी प्रचंड खुश होती। आणि माझ्या बाबूचं काहीतरी भलतंच होतं, केक कापताना त्याला त्याच्यावरचं फ्लॉवर पाहिजे होतं आणि ते त्याला मिळालं नाही। तो वाट बघत, तिथे त्या फुग्याच्या त्या साईडला आहे तो माझा बाबू आहे, तो त्याची वाट बघत राहिलेला, पण त्याला काही ते मिळालं नाही। पण ठीक आहे, ते खूपच क्रीमी होतं, त्याच्यामुळे मी त्याला दिलं नाही। पण केक साधा होता, चॉकलेटचा वगैरे नव्हता, खूप छान सुंदर केक होता। आणि सगळ्यात जास्त म्हणजे हा एक बहाणा होता आपल्या लोकांना भेटण्यासाठी। माझ्या सगळ्या बहिणी भावंडांना खूप वर्षांनी मी 2-3 वर्षानंतर भेटली। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी येऊन तुळशीला अशी छान सजवली, तिला चुंदरी घातली, तिची पूजा केली आणि त्याच्यानंतर फुलं वगैरे वाहिली, छान 5 दिवे लावले। तुळशी विवाहाला सुरुवात झालेली आहे, तर आपल्या तुळशीला सुद्धा तेवढंच प्रसन्न केलंच पाहिजे। तुळशी हा आपल्या घरातला खूप महत्त्वाचा घटक आहे, जेणे लक्ष्मी आपल्या घरात सदैव राहते। त्याच्यामुळे खूप सोमवार असल्यामुळे मला माझ्या दुकानाला सुट्टी होती, त्यामुळे छान मनापासून पूजा अर्चना केली, नैवेद्य दाखवला आपल्या तुळशीला। आणि तुळशीमुळे विष्णू भगवान जे आहे, श्री नारायण आहेत, ते आपल्या घरात प्रवेश करतात, त्याच्यामुळे नेहमीच तुळशीचं पूजन हे करत राहिलं पाहिजे। आणि त्याच्यानंतर मम्मीने आज खास बेत केला होता तुळशी पूजनाच्या निमित्ताने, केक माझ्या बाबूला खूप खायची इच्छा होती, त्याच्यामुळे मम्मीने घरच्या घरीच केला होता। हा रवा मावा केक होता, ह्याच्यामध्ये जास्त काही चॉकलेट वगैरे होतं, फक्त हिने वरतून किसून टाकलं होतं गार्निशिंगसाठी चॉकलेट। आणि खूप जवळजवळ महिन्यांनी नाही, वर्षांनी मी माझं ओव्हन चालू केलं आहे, तर मला डाऊट होता की व्यवस्थित ते चालेल की नाही, पण फॉर्च्युनेटली देवाच्या कृपेने माझं ओव्हन अगदी छानपैकी रापचिक चाललं आणि आमचा केक असा छानपैकी फुगून बघा किती सुंदर दिसतोय हा केक। हे जे काळं दिसतं ना, हे करपलेलं नाही आहे मंडळी, हे चॉकलेट आहे। तर मला थोडासा डाऊट होता की हे व्यवस्थित बेक झालं आहे की नाही, त्याच्यामुळे मी आतमध्ये असं सुरी टाकून चेक केलं, जसं आपण नेहमी चेक करतो, अगदी खालपर्यंत तो केक व्यवस्थित झाला आहे की नाही। पण खरंच खूप सुंदर झाला होता बघा, भारी झाला होता, अजिबात सुरीला काहीही लागलेलं नाही आहे, त्याच्यामुळे छान झाला होता। आता हा नॉर्मल रूम टेम्परेचरला मी आणला, तो व्यवस्थित थंड होण्याची मी वाट बघितली, कारण तो आता मी उपडी करणार होती, केक काढून घेणार होती। तर सर्व साईडने पहिलं मी कडा ज्या आहेत त्या सोडून घेतल्या, जेणेकरून केक एकदम सोप्या पद्धतीने सुटावा। तर असं छानपैकी आपला घरच्या घरी रवा मावा केक विदाऊट एनी क्रीम असं छानपैकी रेडी झालेला आहे। तर मला जरा डाऊट होता की तो येईल की नाही, 2-3 वेळा टॅप केला, पण तो सुटायला तयार नव्हता। पण मंडळी माझा केक फसलेला नाही आहे बरं का, माझा नाही, मीने केलेला केक फसलेला नाही आहे, तो अगदी छानपैकी रित्या, थोडंसं गरम असल्यामुळे तो लेट सुटला। तर तुम्ही हे फक्त कधी करत असाल तर छान पूर्ण थंड होऊ देतो केक। हे बघा किती सुंदर मऊ आणि लुसलुशीत तो केक झालेला आहे आणि खूप सुंदर, याच्यात काहीही फ्लेवर ॲड नाही आहे मंडळी, फक्त आपलं दूध, तूप, रवा आणि त्याच्यानंतर मम्मीने अजून केलेला बारीक रवा टाकलेला बरं का। आणि माझ्या बाबूला भरपूर इच्छा होती केक कापायची, तर तुळशी विवाह दिवशी आमचा एक्स्ट्रा बड्डे झालेला आहे, त्याचा आमचा बड्डे आहे डिसेंबरला, पण आम्ही खूप एक्सायटेड होतो केक कापण्यासाठी। तर आमच्या तुळशी विवाह दिवशी असा केक कापून आमचा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे आणि गरम गरम खूप सुंदर लागला मंडळी हा केक। आम्ही अक्षरशः नाश्त्यासारखा हा केक खाल्ला आहे बघा, एवढा सुंदर, मी तुम्हाला दाबून दाखवते, एवढं छान। लहान मुलांना जर तुम्हाला केक करून घ्यायचा तर नक्कीच असा केक करून घाला। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला।